हॅलो फ्रेंड्स, मी हर्षास किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे। मॅगी तर आपण नेहमीच खातो आणि नेहमीच बनवतो, पण विंटरमधली मॅगी ही विशेष असते कारण की एकदम फ्रेश भाजीपाला आपल्याला मिळतो। म्हणजे फ्रेश गाजर, फ्रेश मटर, सर्व फ्रेश राहते विंटरमध्ये। तर चला बनवूया विंटर स्पेशल वेज मॅगी। चला, एकदम टेस्टी आणि फ्लेवरफुल बनते कारण की याच्यात पूर्ण फ्रेश मसाला आपण वापरतो, फ्रेश भाजीपाला वापरतो। सगळ्यात पहिले आपण शिमला मिरची घेतली आहे, गाजर घेतला आहे, फ्रेश मटर घेतला आहे, टोमॅटो आणि मिरची घेतली आहे। सगळ्यात पहिले कढईमध्ये तेल चढवूया, त्याच्यामध्ये जिरे टाकायचं आणि त्याच्यामध्ये एक मिरची टाकायची, हिरवी मिरची। याच्यामध्येच आपण टाकणार आहे शिमला मिरची, ती छान फ्राय करून घ्यायची तेलामध्ये। आपण तेलाऐवजी याच्यामध्ये बटरसुद्धा यूज करू शकतो, बटरनी पण खूप छान फ्लेवर येतो, पण मी आज ऑइलमध्येच बनवलेली आहे मॅगी। चला तर याच्यामध्ये आपण टाकूया अद्रक लसूणचा पेस्ट अर्धा चम्मच, हा सुद्धा छान भाजून घ्यायचा तेलामध्ये। आणि याच्यामध्येच आपण गाजर टाकून घेणार आहे, टोमॅटोसुद्धा टाकून घेणार आहे। सगळ्यात पहिले गाजर टाकू आणि खालीवर करून घेऊ छान प्रकारे। याच्यामध्येच आपण आपली फ्रेंच बीसुद्धा वापरू शकतो, तीसुद्धा खूप छान लागते मॅगीमध्ये। चला तर याच्यामध्ये फ्रेश मटर टाकले आता आपण, आणि ते सुद्धा खालीवर करून फ्राय करून घ्यायचे। याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे आणि याच्यामध्ये आपण थोडी स्पायसीस बनवणार आहेत, त्यामुळे मी अर्धा चम्मच तिखट टाकला आहे, थोडं मीठ टाकलं आहे, अर्धा चम्मच धनिया पावडर टाकला आहे आणि 1 चम्मच मीठ टाकलं आहे, अर्धा चम्मच हळद टाकायची, तीसुद्धा खालीवर करून घ्यायचा। मसाला छान भाजून घ्यायचा आणि याच्यामध्ये 2 कप पाणी टाकलं आहे। पाणी छान बॉईल आलं पाण्याला की याच्यामध्ये आपण मॅगी सोडणार आहे। फ्रेंड्स, आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्व्हिस सुरू केली आहे, तर तुम्ही एकदा ऑर्डर नक्की करून पहा, तुम्हाला टेस्ट पुष्कळ आवडेल। चला तर पाण्याला उकळी आली आहे, आपण आता याच्यामध्ये मॅगी टाकायची। आणि समजा तुम्हाला फ्रेंड्स माझी व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि फ्रेंड्स सोबतसुद्धा शेअर करा। एकदा अशा प्रकारे मॅगी जरूर करून पहा आणि याच्यामध्ये फ्रेंच बीसुद्धा वापरली तर खूप टेस्टी बनते। चला तर मॅगी शिजत आली आहे थोडंफार, त्याच्यामध्ये आपण मसाला टाकून घेऊया। याच्यामध्ये थोडं पाणी टाकून म्हणजे सुपी मॅगीसुद्धा आपण बनवू शकतो, म्हणजे मॅगीसोबत सूप पिल्याचा आनंद आणि मजा येते नाही। पण मी आज मोकळी मॅगी बनवत आहे, एकदम टेस्टी बनते। अशा प्रकारची मॅगी तुम्ही नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।